नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला प्रश्न पडत असेल की राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चालू आहे, तर राष्ट्रवादीमध्ये खरंच फूट पडली आहे का, कारण का हे दोन गट अजूनही एकत्र आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांनी राज्याच्या विविध भागांमध्ये सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जे अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. 2च दिवसापूर्वी शरद पवार गटाने सुद्धा इलेक्शन कमिशनमध्ये ॲफिडेव्हिट सादर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे हे अजितदादांसोबत गेलेले आमदार आहेत किंवा अजितदादांसोबत गेलेले जे मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा सांगितलेले. एकीकडे इलेक्शन कमिशनकडे त्यांनी त्यांच्याबाबतचा अर्ज केला आणि दुसरीकडे आता विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सुद्धा याबाबतचा अर्ज केलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने शरद पवारांनी त्यांची आता भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार आहेत किंवा अजित पवारांसोबत जे असलेले मंत्री आहेत त्यांच्या विरोधात लढायला सुरुवात केलेली आहे. आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची बातमी पुण्यातून येते, ती म्हणजे पुण्याचे जे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांची पहिली उमेदवारी आता शरद पवारांनी जाहीर केली असं म्हणावं लागेल. कारण प्रशांत जगताप हे हडपसरमधनं इच्छुक होते विधानसभा लढवण्यासाठी आणि अर्थात त्यांना आता शरद पवारांनी कामाला लागायला सुद्धा सांगितलेलं आहे. आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहोत. नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीमध्ये आणि ते कशा पद्धतीने आता तयारी करतात हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. प्रशांतजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये. नमस्कार. प्रशांतजी, मी सुरुवातीला जसं म्हटलं की अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पडत होते, परंतु आता एकेका प्रश्नाचा उलगडा आता होतोय, एकेका प्रश्नाचं उत्तर आता मिळत आहे आणि आम्हाला जशी सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे किंवा तुम्ही सुद्धा आता जाहीरपणे सांगत आहात की तुम्हाला आता हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी जाहीर केली आहे. एका अर्थाने शरद पवार गटाकडनं ही पहिलीच उमेदवारी म्हणावी लागेल. काय नेमकं शरद पवारांनी तुम्हाला सांगितलंय? नाही, याच्यामध्ये एकतर 2 जुलैला जो प्रकार महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला तो अत्यंत दुर्दैवी होता. असं असताना काही माध्यमांमध्ये सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असेल किंवा एकूणच जे काय राजकीय किंवा सार्वजनिक कट्टे असतात तिथे ज्या काय चर्चा चालू होत्या की या 2 गटांमध्ये एकमत आहे किंवा या 2 गटांच्या संदर्भामध्ये जे काय चाललेलं आहे ते एकूणच राजकारणातली हात मिळवणी आहे का काय, अशा प्रकारची जी काय चर्चा होती ही चर्चा त्यावेळेस पण ही खोटी होती, आजही खोटी आहे आणि उद्या तर या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने बिलकुल विश्वास ठेवू नये अशा प्रकारचे आहे. होय, पवार साहेब हे त्यांच्या आयुष्यात कधीही भाजपबरोबर गेले नाही, आत्ताही नाही आणि उद्याही कधी ते भाजपशी हातमिळवणी करणार नाही. त्याच्यामुळे मागचे 2-2.25 महिने आमचा जो संघर्ष चालू आहे तो एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती बहुसंख्येने आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर कशी राहील याच्यासाठीचा एक संघर्ष होता. त्याचबरोबर कायदेशीर पातळीवर जो संघर्ष आहे ज्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा एकूणच उद्या जाऊन काही कोर्ट कचेरी होणार असेल तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये सर्व कायदेशीर पुरावे गोळा करणे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन सभा घेत आहेत आणि एकूणच पवारसाहेबांना या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मी जो पुरोगामी विचार मागची 60 वर्ष जपलेला आहे तो पुढे न्यायचा आहे, अशाच प्रकारचा संदेश या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला द्यायचा आहे आणि निश्चित महाराष्ट्रातली जनता ते स्वीकारते याचं निश्चित मोठं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या तमाम कार्यकर्त्यांना आहे. राहिला विषय निवडणुकांचा, एकतर महाविकास आघाडी आणि आताचा इंडिया अलायन्स या संदर्भातल्या जागेंची म्हणजे लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील याच्या जागेची जे काय वाटणी आहे किंवा एकूणच कुठल्या जागा कुणाला सोडायच्यात याच्या संदर्भातली पहिली चर्चा झाली. आणखीन 2-3 टप्प्यांमध्ये ह्या जागा वाटप होणार आहे. पण प्रथम स्तरावर प्राथमिक स्तरावर ज्या जागा 1900 निवडणुकीमध्ये जो पक्ष जिंकला होता त्यांच्याकडे त्या राहणार आहेत. अर्थातच पुणे शहरातून हडपसर विधानसभा असेल किंवा वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ असेल हे आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचे मतदारसंघ, तसं तर संपूर्ण पुणेच एका साहेबांच्या विचाराचं आहे, पण तरीसुद्धा त्या मतदारसंघातून 19ला 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्ह निवडून आले होते आणि म्हणूनच साधारणतः येणारी 24ची निवडणूक कदाचित आता ह्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये संसद जर बरखास्त झाली नाही आणि 1 नेशन 1 इलेक्शनचा कायदा जर आला नाही तर निवडणुका ह्या एप्रिलमध्ये लोकसभेच्या आणि पुढच्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या होतील. पण एक शक्यता अशी पण आहे की ज्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा ह्या डिसेंबर ते एप्रिलच्या दरम्यान होऊ शकतील. त्याच्यामुळे ती एक शक्यता धरून आम्ही चाललेलो आहोत. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून जे मतदारसंघ पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर किंवा चिन्हावर विजय झालेत त्या ठिकाणी आमचाच उमेदवार असणार आहेत. तिथं उमेदवारी कुणाला द्यायची हा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेबांना हडपसरमध्ये तुम्हाला दिलेली असं माहिती मिळते. अध्यक्ष या नात्याने
हडपसर मधनं तुम्हाला तयारी करायला सांगितले पवारांनी, हे खरंय का? तिथपर्यंतच येतोय जी. नाही, याच्यामध्ये ते सांगतोय, एक तर हडपसर असेल, वडगाव शिरी असेल किंवा महाराष्ट्रात कुणाकुणाला कुठे तिकीट द्यायची याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील किंवा आमची इकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सगळी मंडळी आहेत, यांनाच असणार आहे. पण त्यातही हडपसर विधानसभा मतदारसंघ, ज्या मतदारसंघामध्ये मी 2019ला इच्छुक होतो, अर्थात खूप एकूणच सगळ्या चर्चेअंती त्यावेळेस श्री तुपे यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं होतं. बदलत्या परिस्थितीमध्ये ते त्या बाजूला गेलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये एकूणच जो काय ट्विस्ट झालेला आहे किंवा एकूणच गॉसिप्स वेगळ्या वेगळ्या होत आहेत की ते कुठल्या नेमक्या गटात आहेत, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे किंवा कार्यकर्त्यांना उद्या काय करायचं या संदर्भातली चिंता होती. त्याच्यामुळे मीच आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याशी आणि एकूणच बाकीच्या सगळ्या नेते मंडळींशी बोललो की अशाशी परिस्थिती आहे. तिथं आमचे खासदार आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेब आहेत, त्यांच्याही कानावर ह्या गोष्टी घातल्या आणि मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना सांगितलं की या मतदारसंघातून मी लढवायला इच्छुक आहे आणि मला या संदर्भामध्ये एकूणच आता आपण तयारी केली तर ती निश्चित नाही का निवडणुकीपर्यंत मतदारांना हे समजणं क्रमप्राप्त आहे की नेमका राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेबांच्या वतीने इथून उमेदवार दिला सुद्धा जाणार आहे आणि तो आपल्याला स्वीकारायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली परवानगी मी त्यांच्याकडून घेतली आणि या मतदारसंघातून कामकाजाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी मी लढवायला तर इच्छुक आहे. आदरणीय साहेबांनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आणि आदरणीय सुप्रियाताईंनी तिकीट दिल्यानंतर मी लढवेल सुद्धा आणि जिंकेल सुद्धा. पण याचा सर्व जे काय अधिकार आहे ते अर्थात आदरणीय पवार साहेबांकडे आहे. पण पवार साहेबांनी तुम्हाला तयारी करायला सांगितले हे मात्र खरं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आदरणीय साहेबांनी या मतदारसंघासहित या शहरातले जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला आहेत ते निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. अर्थात माझ्याबरोबर मी एकटा नाही तर माझ्याबरोबर आमच्या शहरातले सगळेच नेते, आदरणीय वंदनाताई चव्हाण असतील, आदरणीय अंकुशराव काकडे असतील, श्री रवींद्रजी माळोदकर असतील, शांतीलालजी सुरतवाला असतील, जगन्नाथ बापू शेवाळे असतील, जयदेवरावजी गायकवाड असतील, ही सगळीच नेते मंडळी, आदरणीय साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि स्थानिक खासदार आमचे डॉक्टर कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज आहे. निश्चित. जगताप साहेब, आपण बघितलं तर याआधी सुद्धा तुमचं नाव चर्चेत आलं होतं ते पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी. म्हणजे अजित पवारांना सुद्धा अनेकदा तो प्रश्न विचारला होता आणि अजित पवार तर म्हणाले सुद्धा होते की मी प्रशांतला विचारतो की तो इच्छुक आहे का. तर तुम्ही एकीकडे असं वातावरण निर्माण होत होतं की तुम्ही लोकसभा पुण्यातनं निवडू शकाल, राष्ट्रवादी सुद्धा दावा करत होती पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर. असं असताना आता तुम्ही पुन्हा एकदा हडपसरकडे वळतायत किंवा तुमचा जो कोर मतदारसंघ आहे तिकडे वळतायत. आता पुण्याची जेव्हा लोकसभेची निवडणूक होईल तेव्हा मग राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे की कसं असणार आहे? नाही, याच्यामध्ये एक तर त्यावेळेस राष्ट्रवादी इंटॅक्ट होती, त्यावेळेस एकूणच श्री तुपे हे आमच्या पक्षात होते किंवा आदरणीय साहेबांबरोबर होते. त्याच्यामुळे मी माझ्या मनाचा मोठेपणा ठेवून तो विचार केला होता की जिथं आपले विद्यमान आमदार आहे तिथं यंत्रणा डिस्टर्ब होणार नाही याची काळजी आपण शहराचा अध्यक्ष आणि साहेबांचा कार्यकर्ता या नात्याने घ्यावं. आणि त्याच्यामुळे एकूणच पुण्याची पोटनिवडणूक असेल, लोकसभेची किंवा आगामी सार्वत्रिक निवडणूक असेल, याच्यामध्ये मी इच्छुकता दर्शवली ती. अर्थात पार्टीकडून सुद्धा मला तिकीट मिळेल असं आदरणीय साहेब असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील किंवा त्यावेळेस नेते म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे आदरणीय अजितदादा होते त्यांच्याकडून एक प्रकारचा सिग्नलच होता. पण बदलत्या परिस्थितीमध्ये एकूणच आम्ही स्प्लिट झालेलो आहोत. या परिस्थितीमध्ये आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत. हे असं असताना आता इंडिया अलायन्स झालेली आहे. या शहरात या जिल्ह्यात लोकसभेचं जागा वाटप हे एकूण आता इंडिया अलायन्सच्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे आणि त्याच्यामुळे जिथं आता पार्टीच्या नाका एकूणच बालेकिल्ला आहे, जिथं पार्टीचा विजय गेल्या झालेला होता, ती जागा आपल्या हातून जाता कामा नये. त्याच जीवावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीची किंवा एकूणच इंडिया अलायन्सची सत्ता आणायची. म्हणून हडपसर मतदारसंघाच्या संदर्भातली जबाबदारी मी स्वीकारले. या संदर्भात माझी इच्छा प्रदर्शित करून त्यानुसार मी कामाला लागलेलो आहे. तर प्रशांतजी, आपण बघितलं तर चेतन तुपे यांची जी भूमिका आहे ती संभ्रमात टाकणारी होती. म्हणजे जेव्हा पार्टीमध्ये स्प्लिट झालं किंवा ही जी सगळी फूट पडली त्यावेळेस चेतन तुपे आजारी होते, त्यामुळे ते समोर येऊ शकले नाही. सभागृहात सुद्धा ते दिसले नाहीत आणि त्यानंतर ते थेट दिसले ते अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती की अजितदादांना मी माझ्या मतदारसंघामधल्या कामांसंदर्भात भेटायला आलो होतो. पण हे कधी स्पष्ट झालं की चेतन तुपे कुठल्या बाजूला आहेत, ते अजितदादांसोबत गेले आहेत? कारण अजूनही त्यांनी त्यांची भूमिका अशी स्पष्टपणे सांगितलेली नाहीये.
हे बघा, एक तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतला एक मी कार्यकर्ता आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा एकूणच मागचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या समोरची आव्हानं ह्या दोन्हीचा अभ्यास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. माझ्या दृष्टीने या शतकातला सर्वात महत्त्वाचा किंवा एकमेव नेता म्हणजे त्यांचं नाव शरद पवार. या पवारसाहेबांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या संघर्ष काळामध्ये कुठल्याही राजकीय कार्य ज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज केलं अशांनी पहिल्या दिवशी आपली भूमिका ठाम घ्यायला हवी होती. आणि मला या गोष्टीचं आयुष्यभर समाधान राहील की होय, ज्या दिवशी हा शपथविधी झाला 2 जुलै 2023ला, त्या दिवशी संध्याकाळी मी पवारसाहेबांना सांगितलं की मी साहेब तुमच्याबरोबर आहे. आणि आदरणीय अजितदादांना मी त्या संदर्भात मेसेजद्वारे कळवलं की मी तुमच्याबरोबर नाही, मी पवारसाहेबांच्या बरोबर होतो, आहे आणि उद्या राहील. त्याच्यामुळं या ठिकाणी मान्य चेतनजी तुपे यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी होती. पण तो शेवटी त्यांचा वैयक्तिक नाही का अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी त्या संदर्भात त्यांना सल्ला देणारा खूप काही मोठा लागून गेलेला नाही. पण होय, आताच्या सत्ता संघर्षामध्ये आणि एकूण आगामी काळात आणखी जो संघर्ष चिघळणार आहे त्याच्यामध्ये मी पवारसाहेबांची साथ कधी सोडणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या बरोबर आता जी काय आव्हान आहे त्याच्यामध्ये आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघाचं जे काय आमचं कालपर्यंत जी काय आमचा तिथं नाही का सत्तेमधला एक भाग असणारा आमदार होता, ती आमदारकी आमच्याच पक्षाकडे राहील. यासाठीची मोठी जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहे किंवा आमच्या पक्षाच्या सगळ्याच ज्येष्ठांकडे ही जबाबदारी आलेली आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ही निवडणूक एकूणच कॅल्क्युलेशनद्वारे, एकूणच माझ्या संपर्काच्याद्वारे जिंकू शकतो अशा प्रकारचं गणित मी एकूणच पार्टीच्या समोर ठेवलेलं आहे. आणि मला या संदर्भामध्ये निश्चित विजयाची खात्री आहे. अर्थात या संदर्भातल्या सगळ्या चर्चा किंवा तिकीट वाटप या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर नक्की येतील. पण तुम्हाला असं वाटतं की या पार्टीमध्ये जेव्हा फूट पडली किंवा पक्षात फूट पडल्यामुळे तुम्हाला जी संधी मिळणार नव्हती ती आता मिळतीये? असं नाही म्हणता येत. तुम्हाला एक मी नक्की सांगतो की जो राजकीय कार्यकर्ता, मी तर नेहमी माझा विल पॉवर कायम ठेवलेला आहे. मला निश्चित खात्री कालही होती, आजही आणि उद्या असणार आहे की मी त्या ठिकाणी असेल. पण डेस्टिनी नावाचा एक पण प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण एकूणच खूप नेक विचाराने, चांगल्या विचाराने एखाद्या चांगल्या गोष्टीबरोबर, चांगल्या नेत्याबरोबर राहिलो तर ती संधी आपोआप चालून येते. त्याच्यामुळे हडपसरची नाही का आमदारकी ही निश्चित माझं स्वप्न होतं, आजही आहे. या संदर्भामध्ये ते फुलफिल करण्यासाठी माझी पार्टी, माझे नेते, त्याचबरोबर माझे कार्यकर्ते आणि हडपसरची सर्वसामान्य जनता ही निश्चित माझ्याबरोबर राहील. हडपसरचा एकूणच आतापर्यंत झालेला विकास आणि या संदर्भात नेमक्या आलेल्या अडचणी आणि अजूनही त्या संदर्भात असणारे प्रलंबित प्रश्न याचा निश्चित अभ्यास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहेच. पण त्याही पलीकडे त्रस्त झालेली हडपसरची जनता येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की संधी देईल, या बाबतीत माझ्या मनात नक्की खात्री आहे. प्रशांतजी, तुम्हाला आठवत असेल तर मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही म्हणाला होतात की पवारसाहेब पुण्यात सुद्धा सभा घेणार आहेत किंवा त्याची सुद्धा तयारी सुरू आहे. पवारसाहेबांनी आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सभा घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सभा घेतलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नेमकी सभा कधी घेणार आहेत पवारसाहेब आणि ती कुठे असणार आहे? गणेशोत्सव नंतर मी परवाच्या 10 तारखेच्या बैठकीत आदरणीय पवारसाहेबांना मुंबईत विनंती केलेली आहे की आपण पुण्यातली सभा लवकरात लवकर द्यावी. कारण की साधारणतः नोव्हेंबरच्या सुमारास आमची वज्रमुठची सभा ही म्हणजे जी महाविकास आघाडीची सभा आहे ती पुण्यात येऊ घातलेली आहे दिवाळीनंतर. त्याच्यामुळे बिफोर दॅट, त्याच्या अगोदर आम्हाला अशी नाही का सभा मिळावी आणि ती पुणे शहराकरता असावी. आणि त्या सभेचं नाव संवाद पुणेकरांबरोबर. या संवादाच्या संदर्भामध्ये पुणेकर ज्यांना ज्यांना एकूणच पवारसाहेबांचं आजपर्यंतचं कार्य आणि पवारसाहेबांच्या बद्दलची जी आपुलकी आहे ही सगळीच मंडळी साहेबांचा विचार ऐकायला येतील. साहेब तर कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतीलच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य पुणेकरांबरोबर साधतील. यासाठी नाही का आम्ही तयारी करत आहोत आणि ती साधारणतः तारीख ही ऑक्टोबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा नक्की असेल. प्रशांतजी, पवारसाहेबांनी तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे. पुणे शहराचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पुण्यातल्या विधानसभेच्या जागा आहेत त्यासुद्धा निवडून आणण्याकडे तुमचा भर असणार आहे. पण आता जर आपण या पार्टीतला स्प्लिट बघितला तर जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे, जिल्ह्यातले असतील किंवा शहरातले असतील, ते सगळे आता अजितदादांसोबत गेलेले आहेत. तर तुमच्या पुढे मोठं आव्हान असणार आहे, तुम्ही कसं पेलणार आहात ते? एक तर मुळात मी तुम्हाला सांगू इच्छितो, पक्षाचा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार म्हणजे पार्टी नाही. होय, ते पार्टीचेच असतात, पण शेवटी पार्टीचं नाव, पार्टीच्या पवारसाहेबांच्या सारख्या हिमालयाच्या उंची एवढ्या नेत्याच्या प्रतिभेवर आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांची त्या नेत्याबरोबर असणारी जोडलेली नाळ, या जोडलेली नाळ याच्यावर शेवटी आम्हाला नगरसेवकपद, आमदारकी आणि खासदारकी मिळत असती. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीने उद्या पवारसाहेबांनी जर मला सांगितलं की प्रशांत, तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे पुण्याची, तुला उद्या कॉर्पोरेशनलाही उभं राहायचं नाही, लोकसभेलाही उभं राहायचं नाही, विधानसभेला उभं राहायचं नाही, मी आपल्या साक्षीने नका जनतेला सांगेल
की या ठिकाणी मी सुद्धा त्या ठिकाणी माझा निर्णय थांबवेल. पण या संदर्भामध्ये एकूणच आता किती जरी मंडळी समोर आमच्या उभ्या असतील आणि आमच्यातली किती जरी मंडळी आमच्याकडून इथून निघून पलीकडे गेल्या असतील तरी या ठिकाणी कुठं मला या संदर्भामध्ये चॅलेंज किंवा घाबरण्याचं काही कारण दिसत नाही. कारण की पवार साहेबांवर एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पुणे शहरात, पिंपरी चिंचवडला, पुणे जिल्ह्यात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये आम्ही दैदिप्यमान यश मिळू. होय, महाविकास आघाडीची इंडिया अलायन्सची सत्ता राज्यात पुन्हा नका या ठिकाणी दमदार आगमन करेल आणि त्याचबरोबर पुणे शहर आणि पुणे जिल्हा हा आदरणीय पवार साहेबांचा कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल. या संदर्भातला स्पष्ट संदेश पुणेकर आणि महाराष्ट्रातील जनता देशाला देतील ही ठाम खात्री मी आपल्या या चॅनलच्या निमित्ताने दर्शकांना देऊ इच्छितो. एकेकाळी तुम्ही अजित पवारांचे जवळचे कार्यकर्ते होतात, आवडते कार्यकर्ते होतात, तुम्हाला महापौर सुद्धा केलं होतं. आता जर पवारांनी आदेश दिला आणि अजितदादांच्या विरोधात तुम्हाला प्रचार करावा लागला तर तुम्ही करणार का मग? मुळात विषय असा आहे की माझा किंवा माझ्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा संघर्ष हा अजितदादांबरोबर नाही किंवा नसेल सुद्धा. आमचा संघर्ष हा भाजप विरोधात आहे. शेवटी आज आदरणीय अजितदादा किंवा त्यांच्याबरोबरची जी काही सहकारी मंडळी आहेत ती भाजप बरोबर गेलेली आहेत. एकनाथजी शिंदे गेल्या वर्षी भाजप बरोबर गेलेले आहेत. ही सगळ्या ज्या काही घडलेल्या गोष्टी त्या सर्वसामान्य पुणेकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला फार काही पसंत पडलेल्या नाहीत. त्याच्यामुळे आमचा संघर्ष हा हुकुमशाहीच्या विरोधात आहे. आमचा संघर्ष हा जातीवाद आणि धर्मवादाच्या जीवावर या राज्यातल्या किंवा या देशातल्या समस्त नेत्यांना आणि पक्षाला खिशात घालणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आमचा संघर्ष हा हिटलरशाहीच्या विरोधात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा संघर्ष अजितदादांच्या विरोधात नसून हा भाजपच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे निश्चित शेवटी पवार साहेबांची सेक्युलर भूमिका महाराष्ट्राचा, भारताचा आणि पर्यायाने पुण्याचा एकूणच चांगला समतोल राखण्याकरता आम्ही उद्या समोर कोणी जरी असेल तरी त्या संदर्भामध्ये संघर्ष नक्की करू. पण हा संघर्ष हा कुठे दोन व्यक्तींच्या विरोधातला किंवा एकूणच पवार विरुद्ध पवार नसून हा नका संघर्ष पवार मान्य शरदचंद्रजी पवार अर्थात सेक्युलर विचारधारा विरुद्ध धार्मिक आणि जाती आतंकवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा संघर्ष आहे. पण अजितदादा कोल्हापूरच्या सभेत सुद्धा म्हणाले किंवा त्याच्या आधीच्या सुद्धा सभेत म्हणाले आहेत की आम्ही जे सत्तेत गेलो आहेत ती लोकांची कामं करण्यासाठी गेलेलो आहेत. म्हणजे त्यांनी अनेक कामं सांगितली कोल्हापूरमध्ये किंवा इतर सभांमध्ये की ही जी कामं आहे ती झाली नसती, आम्ही जर सत्तेत नसतो तर आम्हाला फंड मिळाला नसता, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामं करू शकलो नसतो. तर मग त्यांचं जे महत्त्वाचं कारण त्यांचं सांगणं आहे की आम्ही सत्तेत गेल्यामुळे लोकांची कामं करतायत, लोकांप्रती आमचं जे काम आहे किंवा जे देय आहे ते देण्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहोत. ही भूमिका तुम्हाला पटते का? मला एक पिसबं सांगू का, म्हणजे मी सुद्धा साधारणतः 97 पासून समाजकारणात आणि राजकारणात काम करणारा कार्यकर्ता आहे. मागची 18-19 वर्ष मी सत्तेत राहिलो. कधी डायरेक्ट कधी इनडायरेक्ट या सगळ्या संदर्भामध्ये माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी शहराचा महापौर सुद्धा होतो. अगदी लाल दिव्याची पूर्ण वेळ गाडी वापरणारा शेवटचा महापौर पुण्याचा, ही म्हणून माझी ओळख आहे. एकूणच प्रशासन तुमच्या हाताखाली असतं. पण महापौर असेल, आमदार असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, खासदार, केंद्रीय मंत्री किंवा पंतप्रधान असेल, हे म्हणजे काय सर्वोच्च नसतं. त्या ठिकाणी तुम्ही त्या पदावर असताना सुद्धा तुम्हाला दिवसभरात जे काय 1000-2000 व्हिजिटर्स भेटायला येतात, काम घेऊन येतात, त्याचं सगळ्यांचं तुम्ही समाधान करू शकत नाही. जी कामं कायद्यात बसतात ती कामं मार्गी लागू शकतात. ते तुम्ही सत्तेत असतील किंवा सत्तेत नसाल. मी तर आज पवार साहेबांचं नाही का उदाहरण जगाला सांगू इच्छितो, जे ऑलरेडी लोकांना माहिती आहे. साहेबांकडे तुम्ही आजही कुठलं काम घेऊन जा, साहेब तर त्यांच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फक्त एकूण 21-22 वर्ष सत्तेत राहिले. उर्वरित काळ त्यांनी संघर्षात घालवलाय. तरी सुद्धा आज शरदचंद्रजी पवार नावाच्या व्यक्तीचा कॉल कुठे गेला तर ते कामं मार्गी लागतात. एवढी प्रतिभा किंवा एवढी उंची राजकारणामध्ये पदाविना गाठण्याचं ध्येय हे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की विकास कामांच्यासाठी सत्तेत जावं का नाही जावं हा सल्ला देणारा एवढा मी मोठा नाही. पण होय, आपल्या प्रतिभेवर, आपल्या राजकीय ताकदीवर किंवा आपल्या एकूणच राजकीय वाटचालीच्या जीवावर नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने किंवा राजकीय प्रणालीतल्या सगळ्या मंडळींनी आपलं कामकाज ऐकावं, एवढं निश्चित अशा प्रकारचा आपण एका प्रवास करायला हवा. त्याच्यामुळे पवारसाहेबांचा प्रवास हा मला निश्चित विलोभनीय वाटतो, स्तुत्य वाटतो आणि त्याचबरोबर अभिमानास्पद सुद्धा वाटतो. मी सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये हे पथ्य पाळायचा प्रयत्न करेल की मी सत्तेत असेल किंवा नसेल, मला लोकांची कामं तर करायचीच आहेत, पण या ठिकाणी माझ्या वैयक्तिक किंवा लोकांच्या कामासाठी मला एका दृष्ट प्रवृत्तींबरोबर हातमिळवणी करण्याची वेळ हे माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीच येऊ नये यासाठीची नाही का एकूणच नाही का जबाबदारीने वागण्याचं काम मी नक्की करेल. पण सत्तेविना सुद्धा काम नाही का होतात
त्याचं समाधान जगात तुम्ही किती पैसेवाले आहात किंवा जगात तुम्ही नका किती मोठे आहात याहीपेक्षा खूप मोठं असतं. आणि म्हणून सत्य नसताना सुद्धा आज आमची काम मार्गी लागत असताना ते समाधान घेऊनच आम्ही जीवन जगत असतो. हे सुद्धा जीवन जगण्याचा आनंद हा खूप सुखद आहे. निश्चित. प्रशांतजी, जसं तुम्ही सांगताय की तुम्हाला आता तयारी करताय, तिथे तुम्ही इच्छुक सुद्धा आहात, तर तुम्हाला तिकीट सुद्धा मिळेल अशी आशा करूयात. आणि कशा पद्धतीने राष्ट्रवादी शहरामध्ये काम करते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अर्थात तुम्हाला अजित पवारांचं किंवा त्यांच्या गटाचं मोठं आव्हान सुद्धा असणार आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणामध्ये येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रशांतजी, तुम्ही आज वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा मुंबई तकला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा जरूर क्लिक करा. धन्यवाद.